24 आहे आनंदवारीमध्ये आपलं स्वागत। माऊलींची पालखी आज दिवे घाटातून सासवड इथं दाखल झाली। दिवे घाटातून पालखी सोहळा पाहणं म्हणजे चैतन्यमय निसर्गाचा आणि भारलेल्या आसमंताचा सोहळा पाहणं असतं। हरिनामाच्या गजरात देहाला श्रमाची जाणीव न होऊ देणारा वारीतला हा टप्पा असतो। या सोहळ्यात वारकऱ्यांचा विठ्ठल घोष अगदी घाटाघाटात प्रतिध्वनित होत असतो। तरुणांना मोठेपण देणारा आणि वयोवृद्धांना पुन्हा नव्यानं जोम देणारी ऊर्जा ठाई ठाई भरलेली असते। दरम्यान दिवे घाटातून ज्ञानोबांची पालखी जाताना दिवे घाट कसा भक्तगणांनी गजबजलेला होता याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी दिवे घाटामध्ये आले की कशा प्रकारचं नयनरम्य दृश्य असतं त्याची झलक आता आपल्या सर्व झी24 तासच्या प्रेक्षकांना आपण दाखवूयात। आपण जर हा संपूर्ण घाट परिसर जर बघितला की दोन्हीही बाजूला इथे जे आहेत स्थानिक रहिवासी असतील, पुण्यातील नागरिक असतील, या सगळ्यांनी या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी घाटाच्या दोन्ही बाजूने गर्दी केलेली आहे। आणि संपूर्ण घाट हा जो आहे नेहमी वाहनांनी भरलेला असतो, मात्र आजचा हा जो घाट आहे तो पूर्णपणे वैष्णवांची मांदियाळी आहे। संपूर्ण वारकरी आपल्याला इथे दिसते आहेत आणि वरती जर का आपण पाहिलं डोंगर माथ्यावरती या घाटाच्या की याच बाजूला ह्याच वारकऱ्यांना पाहण्यासाठी दिवे घाटातली वारी म्हणजे नेमकं काय असतं याचं दृश्य याची देही याची डोळा पाहण्यासाठी ही संपूर्ण मंडळी या पंचक्रोशीतली सगळी मंडळी इथे आपल्याला दिसत आहेत। यावर्षी गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी अधिक इथे हिरवाई दिसते आहे। मागच्या वर्षी आपल्याला माहिती आहे की पाऊस नसल्यामुळे अजिबातच पाऊस न पडल्यामुळे या ठिकाणी थोडंसं ओसाड होतं, झाडी दिसत नव्हती। मात्र यावेळेचा जो परिसर आहे त्यामध्ये सध्या जरी पाणी नसलं मात्र तरी आजूबाजूचा हा जो परिसर आहे तो हिरवाईनं नटलेला आहे। त्यामुळेच यावेळेचा वारकऱ्यांचा उत्साह, यावेळेचा वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आलेल्या प्रत्येक भक्ताचा उत्साह, प्रत्येक भाविकाचा उत्साह हा अगदी पाहण्याजोगा आहे। म्हणूनच हे जे दिवे घाटातलं या वर्षीचं जे हे दृश्य आहे गेल्या वर्षीपेक्षाच्या दृश्यापेक्षा यावर्षी पाऊस पडल्यामुळे थोडंसं दिलासादायक असल्याचंच आपल्याला दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, दिवे घाट। दिवे घाटातून माऊलींची पालखी जाताना केवळ वारकरी आणि माऊलीच नसतात तर वर्षानुवर्ष महाराष्ट्रानं जपलेला आनंदवारीचा गजर दिवे घाट आपल्या अंगा खांद्यावर खेळवत असतो। खरं तर वारीचा हा टप्पा श्रमाची जाणीव करून देणारा असतो, पण श्रम देहाला होतात, मनाला नाही। खरं तर शब्दांच्या पलीकडचा अनुभव दिवे घाटात जिवंत होतो आणि दरवर्षी वारीत एक नवं आख्यान मांडतो। दिवे घाटातून आपल्या लाडक्या माऊलीची पालखी भक्तगण कशी नेतात याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी। या विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला दिवे घाटातलं हे दृश्य आहे। आपण बघू शकता की माऊलींची पालखी जी आहे आता दिवे घाटाच्या या मध्यावर आहे आणि बहुतांश करून निम्म्यापेक्षा अधिक घाटाचा अंतर पार केल्यानंतर वारकऱ्यांचा जो उत्साह आहे तो अगदी पाहण्यासारखा असतो। दिवे घाटाचं खरं हे तर चढण संपूर्ण वारीतील एक अवघड चढण आहे, मात्र हेच चढण चढताना वारकऱ्यांचा जो काही उत्साह आपल्याला बघायला मिळतो त्याला मात्र तोडच नाही म्हणता येणार। एकूणच यातली जी वारकऱ्याची ही जी तरुणाई आहे, संपूर्ण तरुणाईचा हा जल्लोष, तरुणाईचा हा उत्साह आपल्याला बघायला मिळतो आहे। दिवे घाटामध्ये हा दिवे घाट सर करणं या संपूर्ण वारीच्या टप्प्यात एक आव्हान असतं, मात्र या संपूर्ण टप्प्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, अगदी अबालवृद्ध असतील, असे सगळेच जण या उत्साही हा जो दिवे घाटचा परिसर आहे, हा जो अवघड जे हे चढण आहे ते मात्र अगदी उत्साहाने आपल्याला पार पाडताना इथे दिसत आहेत। आणि पालखी इथे येता क्षणी वारकऱ्यांचा माऊलीचा गजर प्रत्येकाच्या कानातच घुमत राहतो। व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश बायकरचा प्रशांत नासपुरे, झी मीडिया, दिवे घाट। आपण या संदर्भात अधिक बोलूया, आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा सगळा नयनरम्य असा देखावा आहे। खरं तर दोन वारकरी एकमेकांना भेटले की माऊली माऊली करून एकमेकाला आलिंगन देतात। आपणच दोघे वारकरी असे आहोत की प्रत्यक्ष पाहू शकतो पण एक औरावरी भेटू शकत नाहीये। इच्छा असली तरी खांद्यावर डोक्यावर हात घेऊन विठ्ठल विठ्ठल करू शकत नाहीये, तरी पण तुमच्या नजरेतनं हा सगळा सोहळा जिवंत कसा कराल? संतांनीच म्हटलेलं आहे की पंढरीत आहे उभे चारी धाम, मुखी तुझे नाम पांडुरंगा। याचीच प्रचिती
पंढरीचा विठोबा जरी सध्या पंढरीमध्ये असला तरी पंढरीच्या दिशेने जाणारे हे वारकरी आम्हाला दुसरं काही नको, फक्त तुझाच धावा आम्ही करतो आहोत, तुझंच नामस्मरण आम्ही करतो आहोत. दिवे घाटाचं जरी हे अवघड वळण असलं, अवघड टप्पा असला तरी कुठेही वारकऱ्यांच्या मनावर, वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरती हे वळण अवघड आहे किंवा हा टप्पा खूप अवघड आहे, अशक्य आहे, अशा प्रकारचे हावभाव किंवा अशा प्रकारची जाणीव कुठेही क्षणभर सुद्धा इथे दिसली नाही. आणि हेच सगळं या संतांचं यश आहे, हेच सगळं आत्तापर्यंतचे या परंपरेचं यश आहे. वारी म्हणजे नेमकं काय आहे, वारीतला अनुभव म्हणजे नेमकं काय आहे, वारी आपल्याला काय देते, हा सगळा अनुभव या दिवे घाटामध्ये बघायला मिळाला. असंख्य प्रकारची मंडळी मिळाली, जशी की लहान लहान चिमुरडी मुलं होती. वारीमध्ये जे काही दिंड्या आहेत लहान लहान मुलांच्या, तीही मुलं तेवढ्याच उत्साहाने हा अवघड टप्पा सर करत होती. आणि वयाची 70 उलटल्यानंतरही जे वृद्ध आहेत, जे आपण ज्येष्ठ नागरिक म्हणतो, मात्र हे तरुण तुर्क ज्या उत्साहाने, ज्या आनंदाने आणि फक्त ज्या माऊलींच्या भक्तीने, माऊलींच्या नामस्मरणाने, विठुरायाच्या नामस्मरणामध्ये दंग होत हा टप्पा पार करत होती. म्हणजे हा जो काही आपण म्हणतो वारीचा चमत्कार काय असतो, वारीमध्ये काय नेमकं मिळतं वारकऱ्यांना, हेच सगळं मिळतं की आपण जे फिटनेस संबंधी आपण जे वेळोवेळी नेहमी जागरूकता करतो, अनेक प्रकारचे जिम आपण लावतो, वेगवेगळ्या डॉक्टरकडनं वेगवेगळे आपण प्रिस्क्रिप्शन लिहून घेतो, अनेक आपण त्याच्यावरती अनेक वेगवेगळ्या डॉक्टरांचे सल्ले घेतो. मात्र वारीमध्ये अशा कुठच्याही प्रकारचा इथे हा जो टप्पा आहे, अनेक प्रकारचे आपण म्हणतो की हा फिटनेस हे वारकरी कशा प्रकारे टिकवतात. विशेषतः करून जे ज्येष्ठ असतील, ज्यांची वयाची 70 उलटलेली आहे, ज्यांची वयाची 65 उलटलेली आहे, मात्र ते जे नागरिक आहेत, ज्या उत्साहाने हा अवघड टप्पा सर करतात, हेच या आपल्या वारकरी संप्रदायाचं यश आहे. हाच वारकरी संप्रदायाचा सगळा चमत्कार आहे. नक्कीच प्रशांत, आज दिवेघाटाचा हा मुक्काम पार करताना खरं तर देहास श्रम होत असतील किंवा पण त्याच वेळी मनास जे चैतन्य मिळत असतं, ते चैतन्य या वारीतला हा अनवट टप्पा पार करण्यास मदत करत असतं. आज लोणी काळभोरला मुक्काम होतोय. या सगळ्या वारी दरवर्षी जरी पेहराव होत असला तरी चेहरे वेगळे असतात. त्या चेहऱ्यावरची जी त्यांची भूमिका असते ती विठ्ठलाची असते. काय सांगाल या ऊर्जेबद्दल? वारीची एक परंपरा आहे की या वारीमध्ये आपल्याला म्हणजे एकाच पिढीचे प्रतिनिधी या वारीमध्ये आपल्याला असंख्य म्हणजे अगदी अव्याहतपणे वारीमध्ये सहभागी झालेले वारकरी भेटतात. जसे की आमच्या पंजोबापासून वारी करतायत, आमच्या आजोबांपासून करतायत, आमचे वडील करत होते, म्हणून असे सांगणारे असंख्य वारकरी या वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. म्हणूनच ती एक कुटुंबाची ही शान असते. ती एक आपल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांना सांगण्यासाठी अत्यंत अभिमानाने गर्वाची ही एक शान असते. कारण ही एक वेगळ्या प्रकारचा हा एक अभिमान आहे, हा एक वेगळ्या प्रकारचा गर्व म्हणता नाही येणार, पण हा एक स्वाभिमान आहे की आम्ही वर्षानुवर्ष ही सगळी ऊर्जा असते. ही ऊर्जा महाराष्ट्र वर्षानुवर्ष जपतोय प्रशांत माऊली, आणि याच ऊर्जेच्या संचितावर महाराष्ट्रानं आनंद वारी ही जोपासलेली आहे. माऊली, तुम्ही खूप सुंदर मार्गदर्शन केलं, वारीतला अनुभव जिवंत केलात. खूप खूप आभार. आनंदवारीतला आनंद सोहळा असाच सुरू ठेवणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेतोय. पाहत राहा झी 24 तास. जगण्याचं बळ विठ्ठल, जगण्याचा श्वास विठ्ठल, या ओळी आनंदवारीत अगदी खऱ्या ठरतात. पुराणातल्या कथांप्रमाणे विठुरायाची माया इतकी अपार आहे की अगदी मृत्यूच्या दाढेतून त्यानं आपल्या भक्ताला माघारी पाठवलं होतं. खरं तर या गोष्टी आजही घडतायत. अशाच एका मृत्यूचा पराभव केलेल्या भक्ताशी आणि काही वयोवृद्ध वारकऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा असं म्हणत अनेक वारकरी या आळंदी ते पंढरपूरच्या वारीमध्ये सहभागी होतात. अनेक देहूवरनं तुकोबारायांच्या पालखीमध्ये सहभागी होतात. मात्र तरुणांच्या संख्येबरोबरच या वारीमध्ये ज्येष्ठ नागरिकांचीही तितकीच आपल्याला संख्या दिसून येते आहे. अनेक नेमके हे वारकरी जे आहेत, वर्षानुवर्षाची घरातली परंपरा असते, त्यामुळे 2 पिढ्या असतील, 3 पिढ्या असतील, असं पिढ्यानुपिढ्या हे जी वारी आहे ती वारीला जाणं हे अनेकांच्या घरामध्ये आपल्याला दिसून येतं. मात्र काही असेही वारकरी असतात ज्यांचे ऑपरेशन झाल्यानंतरही किंवा ज्यांच्यावर गंभीर संकट येऊनही ही वारी चुकवायची नाही असा ठाव मनाशी धरत या वारीमध्ये असतात. आणि आज दिवेघाटमध्ये आपण आहोत, कारण दिवेघाटाचा टप्पा जो आहे तो अतिशय अवघड आहे. तो पार करणं तरुणाईची ही दमछाक होते.
मात्र याच दिवे घाटाच्या या टप्प्यावरती आपल्या ओबी व्हॅनपाशी थोडंसं या ज्येष्ठ नागरिकांना आपण थांबवलेलं आहे. नेमका माऊली काय सांगाल की तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे तुमची ऑपरेशन झाली आहेत आणि माझे 12 ऑपरेशन झालेले आहे. ह्या पंढरीची वारी मी 30 वर्षापासून करतो. 30 वर्षा करून एकही खंडन केलेली ऑपरेशनचं मध्ये खंडन होतं आणि आमची घरात परंपरा चालू आलेली आहे. माझं मृत घोषित करून ईएमला बॉडी होती. 6 घंटे ईएमला बॉडी शिवघरात पडलेली होती. त्याच्यानंतर डॉक्टरनी परत मला चेक केल्यानंतर माझी नाडी गरम लागली. त्यांना गरम लागल्यानंतर त्यांनी मला परत ऑक्सिजन चालायला लागलं. मला परत जीवदान भेटलं केवळ पंढरीच्या वारीमुळं. आपल्यासोबत आणखीन एक आजी आहेत की ज्या डोक्यावरती पोतं घेऊन किंवा आपल्या संसाराच्या ज्या वारीमध्ये ज्या काही आवश्यक गोष्टी लागतील त्या त्यांच्या डोक्यावर असतात. त्यांनाही थोडासा वेळ आपण त्यांचा घेतो आहोत. माऊली, काय सांगाल आजच्या या, कारण तुम्ही वय तुमचं खूप दिसतंय, किती वय आहे ते सांगा आणि कसं वाटतंय आज? चांगलं वारतंय, वारतंय म्हणून वारी करायला माऊलीने. आता लई दिवसापासून करता, 5-7 वर्ष झालं आम्ही वारी करतो. कसं वाटतं वारीमध्ये? चांगलं वाटतं, आनंद वाटतं म्हणून करायचं. उंबरगा तालुक्यात, उंबरगा तालुका. पाय दुखत नाहीत का गाडीच्या? आता दुखत्या माऊलीने येतं कसं बी जाता माऊली. माऊली सांगाल काय तुम्ही काय? मी असे छोट्याशा खेडेगावातून आलोय आणि मी लहानपणापासून आजोबा बरोबर वारी करायचो आळंदी ते पंढरपूर आणि ती मी परंपरा चालू ठेवलेली आहे. अतिशय मला ह्या वारीमध्ये आनंद मिळतो. मी शेतकरी आहे, शेतामध्ये मी काम करतो आणि त्या शेतामध्ये काम करत असताना सतत विठ्ठल विठ्ठल करीत असतो. आपण बघू शकतो की अशी ही पाऊले चालत ही पंढरीची वाट आहे की या वाटेवरती अनेक ज्येष्ठ म्हणजे मृत्यूवर विजय मिळवल्या असा एक थरारक अनुभवही आपल्याला ज्या एका बाजूला बघायला मिळतो, तर दुसरीकडे आजी ज्या आहेत सगळं माऊली करून घेतात. आपण स्वतः काहीच करत नाही. एवढी निष्ठा, एवढी सात्विक भक्ती या वारीमध्येच आपल्याला बघायला मिळते. वारी म्हणजे खरं तर निष्काम भक्तियोग. वारीमध्ये अनेक रंग पाहायला मिळतात. तसाच एक वेगळा रंग म्हणजे योगा प्रचाराचा. पुण्याचे आनंद मिश्किने गेली 45 वर्ष वारीमध्ये योगाचा प्रसार आणि प्रचार करतायत. त्यांच्या वारीतल्या या योग प्रसाराबद्दल त्यांच्याकडून जाणून घेतले आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये गेले 45 वर्ष योगाचं महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करणारे आनंद गुरुजी आपल्या बरोबर आहेत. नेमका त्यांचा काय हेतू आहे त्यांच्याकडून जाणून घेऊया. काय सांगाल तुम्ही? गेले 45 वर्ष झालं वारीमध्ये सहभागी होता, योगाचं महत्त्व पटवून देत आहे. काय नेमकं तुमचा हेतू आहे, काय सांगण्याचा प्रयत्न करता? जगातल्या लोकांनी निरोगी राहावं, आरोग्य संपन्न राहावं. आरोग्य ज्यावेळेस 35 मिनिटं आपण योगा करतो तर आपण त्याच्यापासून अनेक रोगापासून अलिप्त होतो. म्हणून हा योगाचा प्रकार प्रत्येक ठिकाणी आम्ही करत असतो, लोकांना त्याचं महत्त्व सांगत असतो. त्यामुळे अनेक लोकांना विनामूल्य ही सेवा दशमुखी भवानी माता स्वारगेट, पंचमुखी मारुती विष्णुदेवाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी गेले 40 वर्ष आम्ही ही विनामूल्य सेवा. मला सांगा की पालखीमध्ये काय नेमकं वेगळेपण असतं? या ठिकाणी तुम्हाला असंख्य लोक भेटत असतात, तिथं त्यांना योग सांगताना, योगाचं महत्त्व पटवून देताना काय वेगळेपण जाणवतं? काय नाही, वेगळेपण असं वाटतं की काही लोक योगाचं महत्त्व जाणून घ्यायला लागलीत. कारण आज जग योगाकडे वळत आहे, योग पथावर आहे. संपूर्ण पंतप्रधानासहित लहान सोरं सगळे योग करत आहेत आणि हा योग सर्वांनी करावा ह्या हेतूने आम्ही ही प्रत्यक्ष वारीमध्ये दाखवत असतो. एकंदरीतच आपण पाहू शकताय की वारीमध्ये वेगवेगळ्या प्रकारे जनजागृती करण्याचा प्रयत्न होतो. योगाचं महत्त्व पटवून देण्याचा हा प्रयत्नही त्याचाच एक भाग आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रदीप खेंगरेसह कैलासपुरी, झी मीडिया, पुणे. खरं तर आनंद वारी म्हणजे स्वरांचा आणि श्रद्धेचा उत्सव असतो. पंडित भीमसेन जोशी यांचा नातू विराज जोशी यांनी या निमित्त गायलेला हा अभंग. इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, इंद्रायणी काठी, देवाची
झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.